एकाच सेकंदात उत्तर येईल. काय आहे? 96 आणि 24. बेरीज आहे 96, वजाबाकी आहे 24. यांचं गुणोत्तर काढा. 24 सेकंद 24, 24 चौक 96. बेरीज करा, येणार मोठ्या संख्येचं गुणोत्तर, वजाबाकी करा लहान संख्येचं गुणोत्तर. 2 सेकंद लागणारच, एका सेकंदात नाही येणार. आलं का? तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही गणित घ्या, त्यांचं गुणोत्तर काढा. काय म्हणतो? अतिसंक्षिप्त रूप करा. त्यांची बेरीज केली, येणार मोठ्याचं गुणोत्तर. त्यांची वजाबाकी केली, येणार लहानाचं गुणोत्तर. 3 कसं घेतलं? आता 4 आणि 1 5 होतंय, मग 4 वजा 1 3 होणारच ना. कळलं नाही? मग असं आहे, मग तुम्हाला कळत नाही. 24 आणि 96 यांचं अतिसंक्षिप्त रूप तयार करा. 96 आणि 24. 12चा पाडा पाठ आहे. 12 दुने 24, 12 आठे 96. 2चा पाडा पाठ आहे. बेक बे, बेचोक 8. तुम्हाला मी सांगितलं मोठ्या संख्येचं गुणोत्तर पाहिजे, त्या गुणोत्तरांची बेरीज करा. 4 आणि 1 5. लहान संख्येचं गुणोत्तर पाहिजे, त्या गुणोत्तरांची वजाबाकी करा. 4तून 1 गेला 3. हेच गुणोत्तर येणार, वेगळं काहीच नाही. कळलं का? इथं मजाक नाही चालू आहे. कळलं का? तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही घ्या गणित, कोणतंही. 2 संख्येची बेरीज एवढी, वजाबाकी एवढी आहे आणि त्यांचं गुणोत्तर किती, जागेवर तुम्हाला घेऊन दाखवतो बघा. आता मी पहिलं तुम्हाला सांगतो, 2 संख्यांची बेरीज समजा 25 आहे आणि त्यांची वजाबाकी 5 आहे, तर त्या 2 संख्यांचं गुणोत्तर किती बघा. 5 1 5, 5 वजा 25. 5 आणि 1 6 असणार मोठ्याचं गुणोत्तर. 5 वजा 1 किती असणार? 4. आता परत यांचं गुणोत्तर निघते तर काढा. 2 6, 2 4, म्हणजे 3 2 असणार त्यांचं गुणोत्तर. आता त्या संख्या कोणत्या असणार बघा. मोठी संख्या आहे 15, लहान संख्या आहे 10. यांची बेरीज केली तर येते 25, यांची वजाबाकी केली तर येते 5, आणि यांचं जर गुणोत्तर काढलं तर किती येते? 5 2 10, 5 3 15. आलं का? 3 2. आलं 3 2. हा, बेरीज वजाबाकी असेल ना तर प्रत्येक गणिताला ही ट्रिक लागणार. त्यांचं अतिसंक्षिप्त रूप घ्यायचं, बेरीज करून मोठ्या संख्येचं गुणोत्तर, वजाबाकी करून लहान संख्येचं गुणोत्तर. परत ह्यांना भाग जात असेल तर देऊन टाका. 2 6, 2 4, हेच येणार गुणोत्तर.